श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजण? मजेत ना? मी पण मजेत. तर चला, सकाळची वेळ होती आणि इथं बघा आमच्या दारात गुलाब छान आलेले होते 2. आणि त्यानंतर सकाळची वेळ, तर झाडू वगैरे लावून घ्यायचा होता. तसंच माझी आज अंघोळीला उशीर झालेला होता, पण मग बाहेर झाडू लावून घेतला की मग अंघोळ करून फ्रेश वाटते. नंतर बाकीचे कामं आपण करून घेतो. तर बघा मैत्रिणींनो, एका ताईची खूप छान कमेंट आलेली होती. तर ताई, तुम्ही तुमच्या डेली रुटीनच्यामध्ये आपली देवपूजा दाखवा म्हणून. तर ताई, तुमचा शब्द मला खूप छान वाटला आणि तुमचे आभारसुद्धा. तुम्ही मला खूप छान मेसेज केला, मला मस्तसुद्धा वाटलं. पण प्रॉब्लेम असा आहे की माझं देवघर वरती आहे आणि वरती देवघर असलं की आपल्याला व्यवस्थित देवपूजा करता येत नाही, उभं राहून करावं लागते. आणि जर खाली देवघर असल्यामुळे राहिल्यास आपण व्यवस्थित मांडी वगैरे लावून व्यवस्थित देवपूजा आपण दाखवू शकतो. पण आता सध्याला ते शक्य होणार नाही ताई. पण नेक्स्ट टाईम मी बघा कधीतरी तुम्हाला ते नक्की दाखवणार आणि तुमच्या शब्दाचा मान राखणार. मला खूप छान वाटला तुमचा मेसेज. तर असंच कुणाला काही वेगळा प्रश्न असेल तर मला नक्की सांगा, म्हणजे मला ते ब्लॉगमध्ये ॲड करायला समजेल आणि त्या पद्धतीने मी व्हिडिओ बनवण्याचे प्रयत्न करेल. तर तुमच्या सगळ्यांचा असाच सपोर्ट असू द्या आणि तुमच्या अशाच छान छान कमेंट येऊ द्या. बघा, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत असतं. तसंच माझासुद्धा हा प्रयत्न आहे की तुम्हाला सगळं म्हणजे मी बनवते ते तुम्हाला आवडायलाच पाहिजे, असं माझा प्रयत्न असतो. बाकी बघा, आज मला एवढे ब्लाऊज शिवायचे होते आणि माझी भाग्य मला सांगत होती की मम्मी असं कर म्हणून मी तुम्हाला करून दाखवत होती, बाकी काही नाही. तर चला, आज माझं आवरून झालं सकाळचं आणि मला जे कटिंग केलेले ब्लाऊज होते तेवढे मला आज शिवायचेसुद्धा होते. जर बसण्याच्या आधी थोडा मशीन वगैरे साफ केला तर बरं वाटतं, नाही तर ब्लाऊजला डाग वगैरे पडतो. आपण ऑइल केलेलं असतं मशीनीला. आज थोडा मशीन रस्त्यातच घेतलेला होता आणि ब्लाऊज वगैरे शिवून झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं मार्केटमध्ये. तर गेलो बघा आणि इथं आल्याच आम्हाला एका दुकानावरच जरा सेल लागलेला दिसला आणि दुकान बघा खूपच, म्हणजे ती दुकानावर इतर वेळेस आपण गेलो तर त्या दुकानात ह्याच बांगड्या 50 ते 60 रुपये शिवाय देत नव्हते आणि आज त्यांना दुकान खाली करायचे आहे म्हणून त्यांनी इमर्जन्सीमध्ये 10-10 रुपयाला सगळ्या बांगडींचा रेट लावलेला होता. बघा वेळ कशी असते नाही का? इतर वेळी आपण त्यांनी दाखवल्याशिवाय वस्तूंना हात लावू शकत नाही, पण आता बघा त्यांना ती दुकान अर्जंट खाली करायची 2 दिवसात म्हणून त्यांनी त्या वस्तू होलसेल भावात लावलेल्या आहेत. आणि लोक म्हणजे येणारे जे ग्राहक आहेत ते मनाला पटेल तसा राडा घालून वस्तू बघत आहेत, तरी ते काही बोलू शकत नाही. नुसतं खाली मन मारून ते बघूनच गप्प राहत आहेत, कारण त्यांना पर्याय नाही आता ती दुकान खाली करायचीच म्हटल्यावर. आणि मला तर ते काकाकडे बघून खूपच वाईट वाटलं. तर बघा कसं असतं नाही का, लाखोचा माल आपण खर्च करून दुकान सजवलेले असते आणि अर्जंट असं खाली करायची वेळ आली की त्या मालाची किंमत राहत नाही. तसंच बघा वेळ माणसाला कशीही येते, म्हणून माणसाने चांगल्या वेळेतसुद्धा वाईट वेळ विसरू नये, म्हणून नेहमीसारखी वेळ राहत नाही. तर असू द्या, त्यांचं पण व्यवस्थित होणारच. तर चला, मला पुढं आता अस्तर वगैरे घ्यायचे होते म्हणून मी अस्तर आणायलासुद्धा निघाली पुढं. आणि अस्तर घ्यायचं म्हटलं की मी या दुकानात आली ना, तर इथं खूपच क्वांटिटीमध्ये मला अस्तर घ्यायचे असतात. मग इथं आले की सगळंच लेस वगैरे दोरी सगळेच आपल्याला होलसेल भावात मिळतात आणि क्वालिटी पण व्यवस्थित असते, म्हणजे आपल्याला पण लॉस होत नाही आणि गिऱ्हाईकाचं मन नाराज होत नाही, कारण ते पण काही क्वालिटी चांगलीच असते अस्तरांची. असं नाही की आपण कमी रेटमध्ये अस्तर घेत आहेत आणि अस्तराची क्वालिटी खराब असेल असं काही नाही. होलसेल रेट म्हणजे त्यांच्या दुकाने जास्त असल्यामुळे आणि त्यांचं जास्त क्वांटिटीत माल भरलेला असतो म्हणून त्यांनी होलसेल भावात देतात. तर बघा इथं आलं की सगळ्याच वस्तू आपल्याला अवेलेबल असतात, नाहीतर आम्ही राहतो तिथं एक वस्तू भेटते एक भेटत नाही. म्हणून थोडं लांब का होईना एकदाच मी सगळं घेऊन जाते, म्हणजे घरी गेल्यावर आपल्याला काळजीने शिवून द्यावंच लागतं. मग आणि बघा घरी आले आणि मी जे ब्लाऊज टिच करून ठेवलेले होते ते मला चेक करून ठेवायचे होते आणि हुक लूकसुद्धा करायचे होते, कारण
जरा गडबडीत शिवलेले ब्लाऊजांना काही चुकीचं झालं तर ते नंतर गिऱ्हाईकाच्या हातात जातं आणि मग त्यांच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. त्याच्या आधी आपणच घरी व्यवस्थित चेक करून घ्यायचे कुठं काय झालेलं आहे का, मगच त्यांच्या हातात द्यायचं, नाहीतर मग लॉस दोघांचा होतो बघा. आणि माझ्याकडून आज मोठी चुकी अशी झाली की मी ग्राहकाने सांगितलेलं होतं नेटचा ब्लाऊज शिवायला, म्हणजे हाफ नेट, गळ्याला मागून पुढून नेट होता आणि स्लीव्हसुद्धा नेटच्या लावायच्या होत्या. तर माझं ऐकण्यात काही चुकीचं झाल्यामुळे मला त्या ब्लाऊजची रिटर्न करायची वेळ आलेली आहे. कारण का तर मी सगळंच व्यवस्थित ब्लाऊज शिवलेला होता आणि स्लीव्ज साध्या कपड्याच्या लावलेल्या होत्या. तर बघा त्या ग्राहकाचं मन खूपच नाराज झालेलं होतं आणि मग आपल्याकडनं चुकीचं झाल्यामुळे आपल्याला ते ॲक्सेप्ट करून ते रिपेअर करून द्यावं लागणार होतं. म्हणून मी आता हो म्हटले आणि मग मला त्या कुटाणा करून द्यावं लागेल, कारण चुकी आपली होती. आणि बघा जो ब्लाऊज आपण कटिंग करतो तो शिवायला आपल्याला काही वाटत नाही, तो 1 ते 1.5 तासात आपला ब्लाऊज होतो. पण जो रिपेअरिंग करायची वेळ येते तो ब्लाऊज उकलायचं आणि त्याची फिनिशिंग खराब होते, ते वेगळा विषय असतो. म्हणून कधीही माणसाने काळजीने ऐकून घेतलेलंही बरं असतं. तसं माझं ऐकण्यात काही चुकीचं झालं नव्हतं. मी जरा कामात होते आणि त्यांनी मला सांगितलं, मी हो म्हटले आणि ते माझ्याकडनं चुकीचं झालं. मग काय ॲक्सेप्ट केलं आणि मला आता त्यांना रिपेअर करून द्यावं लागणार. तर चला बघा, हाच तो ब्लाऊज जो मी आता हातात घेतला. हा बघा सगळं मी व्यवस्थित शिवलेलं आहे, पण त्याचा गळा मागच्या पुढच्या छान केलेला आहे. त्यांना फिटिंगसुद्धा व्यवस्थित आलेली आहे. बाकी फक्त त्याचे स्लीव्ज मी अस्तरच्या लावल्या नाही, म्हणून त्यांना आता मला तो उकलून व्यवस्थित करून द्यायची वेळ आलेली आहे. असो, चुकी आपण ॲक्सेप्ट करायलाच पाहिजे. तर चला, आजचा ब्लॉग कसा वाटला म्हणून सांगा आणि जो नवीन असेल त्यांनी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. श्री स्वामी समर्थ.